आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस 288 पैकी 280 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। उर्वरित 8 आमदारांचा आज शपथविधी। उत्तम जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुदकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनील शेळके घेणार शपथ। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड। आज पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया। महाविकास आघाडी विधानसभेचं उपाध्यक्षपद महायुती सरकारकडे मागण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती। उर्वरित आमदारांच्या शपथविधीनंतर आज 4 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाचं आयोजन। विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडणार। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठीचं नियोजन या बैठकीत करण्यात येईल। काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची वर्षावर बैठक। मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती। दिल्लीत राष्ट्रवादीची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार। बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता। पक्षाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार। संजय राठोड आणि अब्दुल सत्तारांना डच्चू मिळण्याची शक्यता, तर गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, खोतकरांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले, त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिपदाबाबत योग्य तो निर्णय घेतील, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। आज होणाऱ्या एकीकरण समितीच्या महामेळाव्यावर कर्नाटक सरकारची बंदी। कायदा सुव्यवस्थेचं कारण देत यंदा संमेलनाला परवानगी नाकारली। महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या 5 ठिकाणी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांकडून जमावबंदीचा आदेश। मात्र महामेळावा घेण्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर ठाम। सीमा भागातील प्रश्न मिटू नयेत ही काँग्रेसची पहिल्यापासूनची भूमिका। एकीकरण समितीच्या महामेळाव्यावरील बंदीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सोक्षमोक्ष लावावा। कर्नाटक सरकारच्या एकीकरण समितीच्या महामेळाव्यावरील बंदीवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। अबू आझमी भाजपच्या बी टीम सारखे वागतात। अबू आझमींच्या भूमिकेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जेव्हा ठाकरेंच्या उमेदवारांसाठी समाजवादी पक्षाने प्रचार केला, तेव्हा आदित्य ठाकरेंना समाजवादी पक्ष भाजपची बी टीम असल्याचं दिसलं नाही का? रईस शेख यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल। समाजवादी पक्ष महाविकास आघाडीसोबत असताना ती ए टीम होती, मात्र आता शपथ घेतल्यानंतर लगेच ती बी टीम झाली। आमदार संजय केळकर यांची आदित्य ठाकरेंवर टीका। आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरेंची विधान भवनात भेट। दोघांचाही एकमेकांशी संवाद। पक्ष स्थापन केल्यानंतर हेतू आणि दिशा लागते। उद्धव ठाकरेंची नाव न घेता मनसेवर टीका। कार्यकर्ते मर मेहनत करतात, पण त्याला अर्थ नसल्याचंही ठाकरेंचं वक्तव्य। मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली। पराभव ज्यांच्या जिव्हारी लागतात तेच इतिहास घडवू शकतात। मनसे कार्यकर्त्यांच्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं हे सिद्ध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली शपथ। रत्नागिरीतील पीर बाबर शेखच्या दर्ग्यात घेतली शपथ। रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून 1000 कोटी रुपये शरद पवारांनी परस्पर सुप्रिया सुळेंच्या नावाने वळते केले। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप। पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मराठवाड्यातील दुष्काळ आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर दोघांमध्ये चर्चा। मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीसांचं पंकजांकडून अभिनंदन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या घेणार मार्कडवाडीतील ग्रामस्थांची भेट, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील उद्या असणार मार्कडवाडीच्या दौऱ्यावर। मी राजीनामा देतो, उत्तमराव जानकरांचा पुनरुच्चार। बॅलेट पेपरवर मतदान घ्या। निवडणूक आयोगानं ऐकलं नाही तर सुप्रीम कोर्टात जाऊ, उत्तमराव जानकरांचं वक्तव्य। मार्कडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही। पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये। मतांची आकडेवारी ट्विट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांना प्रत्युत्तर। निकाल महायुतीच्या बाजूने लागला की ईव्हीएम मध्ये बिघाड, अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीचा खटाटोप सुरू।
शरद पवारांच्या मार्कडवाडी दौऱ्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। मार्कडवाडीवरून महाविकास आघाडीची भरकटवाडी झाली आहे। प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीला टोला। शरद पवार हे भीष्माचार्य असूनही त्यांनी असे का करावे, दरेकरांचा सवाल। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी लोकसभेवेळी का केली नाही, भुजबळांचा विरोधकांना सवाल। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 3 उमेदवारांचे ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज। ईव्हीएमच्या बंट मेमरी पडताळणीसाठी अर्ज, याबाबत 45 दिवसात घेतला जाणार निर्णय। महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा। बडनेऱ्यातून निवडून आलेले रवी राणाही राजीनामा देतील। बॅलेटवर निवडणूक घ्यावी, नवनीत राणांचं महाविकास आघाडीला आव्हान। मी राजीनामा देण्यास तयार, पण आधी त्यांनी निवडणूक आयोगाकडून लेखी पत्र आणावं की निवडणूक ही बॅलेटवर होणार। अमरावतीच्या काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर। इंदापूरच्या तरंगवाडी गावात ईव्हीएमच्या समर्थनार्थ डीजेच्या तालावर मिरवणूक। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोड्यावरून काढली ईव्हीएमच्या प्रतिकृतीची मिरवणूक। राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीत हवा गेली। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली राज ठाकरेंची फिरकी। तर महायुतीत मी असताना राज ठाकरेंची काय गरज, आठवलेंचा सवाल। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद गावातील दारूबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा विजय। मतदान केलेल्या 677 पैकी 612 महिलांचं दारूबंदीसाठी मतदान। दारूबंदीसाठी कौल मिळाल्यानं ग्रामस्थांचा जल्लोष। बारामती नगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। उत्तर प्रदेश सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना कुंभमेळाव्याचं आमंत्रण। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिलं निमंत्रण। कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची उपस्थिती। फडणवीसांनी घेतली होती पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी। भाजप नेते प्रवीण दरेकरांनी एक्सवर पोस्ट करत दिली माहिती। कोपर्डीमधील पीडिताच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकरांनी लावली उपस्थिती। या लग्नात प्रवीण दरेकरांनी मंगलाष्टकही गायलं। ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी। आज हायकोर्टात मालवण पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर सुनावणी। महादेव वेटिंग ॲपच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात स्टॉक पोर्टफोलिओ ब्रोकर गोविंद केडी याला अटक। ईडीनं कोलकातामधून अटक केली। 100 कोटींच्या मालेगाव मनी लॉन्ड्रिंगचा मास्टरमाइंड गुजरातचा महमूद भगड देशाबाहेर पळाला। ईडीकडून लुकआउट नोटीस जारी। अकोल्यातील अकोट तालुक्यात आरोपीच्या शोधात गेलेल्या अंजनगाव वन विभाग पथकावर दगडफेक। वाघाच्या शिकार प्रकरणाच्या तपासात वन विभागाचं पथक बल्लारखेड इथे आलं असल्याची माहिती। बीडच्या अंबेजोगाईतील शासकीय रुग्णालयातलं बनावट औषधांचं प्रकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। पुरवठादारांसह संबंधित कंपनी मंत्र्यांच्या चौकशीची केली मागणी। बीडमध्ये एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग। अंबेजोगाईतील शासकीय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील बनावट औषध पुरवठा प्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन। अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बनावट प्रकाराचे औषधी प्रकरण आज सकाळी 11 वाजता सुषमा अंधारे वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार। बीडमधील बनावट औषधांच्या रिपोर्टला 1 वर्ष का लागलं, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंची मागणी। तर मंत्री असताना तानाजी सावंत यांनी कारवाई का केली नाही, प्रभू यांचा सवाल। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ठाण्यात हिंदू संघटना एकवटल्या। नौपाडा ते शिवाजी मैदान काळ्या फिती बांधून काढला मूक मोर्चा। आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे सहभागी। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात घाटकोपरमध्ये मोर्चा। बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्या, मोर्चाद्वारे मागणी।
रायगडच्या पेण तालुक्यातील काराव ग्रामस्थांचं एसडब्ल्यू कंपनी विरोधात आंदोलन। स्थानिक मुलांना या कंपनीत नोकऱ्या मिळत नसल्यानं हे आंदोलन। प्रांताधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे। गुलाबराव देवकरांविरोधात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं आत्मक्लेश आंदोलन। जळगाव ग्रामीणमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा लढवलेले देवकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यानं हे आंदोलन। रायगडच्या नागोठणेमध्ये सिलेंडरचा स्फोट। लीक झालेला सिलेंडर दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या मेकॅनिककडून काम करताना घडला प्रकार। सिलेंडरच्या स्फोटात एकूण 3 जण जखमी। पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाईल कंपनीला आग। आगीमागचं कारण अस्पष्ट, मात्र ही आग आटोक्यात आल्याची माहिती। पुण्याच्या बावधन परिसरात एका खासगी फोटो स्टुडिओला आग। अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, आगीचं कारण अस्पष्ट। जळगावच्या मंगळूरमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नीकडून प्रियकराच्या साथीने हत्या। सीसीटीव्हीच्या सहाय्याने हत्येचा उलगडा। पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक। अहिल्यानगरमधील माजी नगरसेवक निखिल वारेंनी केली महिला सुरक्षेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती। निडली SOS हे ॲप महिला सुरक्षेसाठी उपयोगी। सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने लावली हजेरी। अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या धान पिकाला फटका बसणार। तूर पिकासह इतर भाजीपाला पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता। भंडाऱ्यात अवकाळी पावसाच्या सरी। या पावसामुळे मळणी केलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता। तर गहू, चना, उडीद, मूग, तूर या रब्बी पिकांना मात्र अवकाळीचा फायदा होणार। प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। शासनाच्या वतीनं शिवप्रताप दिन उत्साहात साजरा। लग्नसराई आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत भाविकांची गर्दी। 1.5 लाख भाविकांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन। सांगलीत शिवप्रतिष्ठानकडून अफजल खानाचा वधाचा दिवस म्हणून काढली भव्य शोभायात्रा। संभाजी भिडेंचीही यात्रेला उपस्थिती। नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं ट्रायल लँडिंग। आज सकाळी 11 वाजता 2 विमानांचं लँडिंग होणार। चाचण्या यशस्वी झाल्यास एप्रिल 2025 पासून सुरू होणार विमानसेवा। नाशिकमध्ये लवकरच तेजस या लढाऊ विमानाची आणि HTT-40 या प्रशिक्षक विमानाची निर्मिती होणार। HALचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांची माहिती। नाशिक पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प संगमनेर मार्गावरच होणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून स्पष्ट। याबाबत नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मागणी केली होती। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाकडून तब्बल 5 कोटींची तरतूद। महाकुंभ यात्रेसाठी चालणार 3000 रेल्वेच्या विशेष गाड्या, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 18000 जवान सज्ज। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी। स्की रिसॉर्टमध्ये 6 फुटांपर्यंत बर्फ जमा। बर्फवृष्टीमुळे थंडीतही मोठी वाढ। दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा। आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं। किमान हमी भाव आणि इतर मागण्यांसंदर्भात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिला चलो दिल्लीचा नारा। भारतीय अंडर-19 संघाचा आशिया कपच्या अंतिम फेरीत पराभव, तर बांगलादेशच्या अंडर-19 संघानं जेतेपद पटकावलं। शोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य यांनी अखेर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर केले शेअर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।